या परिसरातील जुने जाणते क्रीडा रसिक आणि व्हॉलीबॉलचे जबरदस्त मास्टर ब्लास्टर खेळाडू दादा बुरे यांचं आगमन झालेलं आहे. नाही व्हॉलीबॉल चला मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आता आपण वाटचाल करतोय. 4 वाजून गेले. सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅचला या ठिकाणी स्टार्ट करून दिली जाते. पहिला बॉल घेऊन महेश जाधव राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. पंकजच्या विपक्षात पहिला बॉल मिस केलाय, निघून गेला विकेटच्या मागे. डॉट बॉल. महेश जाधवची काबिल तारीफ सर. गेल्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम बॉलिंग आणि याही मॅच मध्ये खूप दर्जेदार बॉलिंग त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. क्षेत्ररक्षण बघायला गेलं तर एक फ्लाइंग स्लीप, एक लेग स्लीप, त्यानंतर एक शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉइंटला, एक कव्हर पॉइंटला. या ठिकाणी पाहिलं तर मिड ऑफचं क्षेत्र खाली आहे. लॉंग ऑफला अर्षद होंडो यांना आपण पाहतोय. त्या ठिकाणी पाहिलं तर मिडॉनला चिराग भानुशाली दिसत आहेत. यावेळेला फटका सजवला गेलाय. अर्षद होंडो होते त्या ठिकाणी. जीवाच्या आकांताने प्रयत्न केले या बॉलला मात्र हातामध्ये कलेक्ट करण्याचा, परंतु वेगानं झपाट्यानं त्या ठिकाणी मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्या 3. तदनंतर मिडॉनला त्या ठिकाणी आपण पाहिलं चिराग भानुशाली आहेत. तदनंतर मिड विकेटला महेश भोईर बघायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये सौरभ सवर. लेग स्लिपला आपण पुढचा बॉल महेश जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर दी विकेटनं शैलू करिता. यावेळेला फटका चांगला गॅप मधनं बॉलला ट्रॅव्हल केलं जातंय. 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा घेत असताना रोशन त्या बॉलचा पाठलाग करतोय, परंतु त्याआधी बॉल सरळ ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर. आलेला अप्रतिम स्ट्रोक. बॉल गेलाय सरळ कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 न वाढून स्कोर कार्ड आपण पाहिलं तर या ठिकाणी जाऊन पोहोचेल. MS धोनी यांचा जर्सी क्रमांक 07 अंक आणि क्रीडा विश्व यांचं अनोखं नातं आपण सातत्याने पाहत आलोय. ती 7 धावसंख्या स्कोर कार्ड वर लावली जाते. इष्टांच्या मागे आपण सौरभ अडकमोळ यांना पाहतोय. गोलंदाजी मार्क वरनं पुन्हा एकदा महेश जाधव. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. यावेळेला बॉल अप्रतिम सुंदर बॉल बघायला मिळाला. फलंदाजाला समजलं सुद्धा नाही कहां से आई और कहां से चली गई, कुठून आली आणि कशा प्रकारे बॉल इष्टांच्या मागे निघून गेला. डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. महेश जाधव प्रभावी मारा, यशस्वी मारा, रणनीती आखली आहे आणि त्या रणनीतीप्रमाणे गोलंदाजी महेश जाधव कडनं बघायला मिळते. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय बॉल. वा काय बॉलिंग महेश जाधव सर. एकंदरीत हे 2 बॉल आपण पाहिले तर या 2 बॉल बद्दल काय म्हणाल? टप्पा पडल्यानंतर खूप सारा बाउन्स मिळतो महेश जाधवला. दोन्ही संघ कुडूस गावातले आहेत. एकमेकांची शक्ती स्थळ माहिती आहेत. दोघांना या सामन्याचं गांभीर्य माहित आहे. दोन्ही संघ एकमेकांची शक्ती स्थळ जाणतायत आणि महेशला नक्की माहिती आहे या फलंदाजाची ताकद काय आणि त्या बर हुकूम त्याला बरोबर वीक पॉइंट हेरून त्या प्रकारे गोलंदाजी करतोय. ही वैशिष्ट्यता नेहमी आपण म्हणत असतो मोठ्या खेळाडूची. यावेळेला मात्र दांडी गुल. वा काय गोलंदाजी महेश जाधव. अप्रतिम मारा. भलेही कुठे एक कॅच सुटलेली, तदनंतर एक चौकार गेलेला, परंतु न डगमगता पुढच्या 2 बॉल सलगचे डॉट काढले आणि यावेळेला मात्र यष्टा उद्ध्वस्त करून टाकल्या. बॅटिंग करणारा जो बॅटर आपण पाहत होतो फलंदाजी करत असताना शैलू यावेळी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना विकेटचं पतन. महेश जाधव टेनिस क्रिकेटमध्ये स्थिरावलेला खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याने अनुभव संपन्न झालेला आहे. अगदी राकेश प्रभू बिग बर्ड त्याला आपल्या आमदार चषक मध्ये हायटेक मैदानावर त्याने आल्या बरोबर त्याला टार्गेट केलं आणि त्याला 3ऱ्या चेंडूवर कव्हरवर जेलबाद केलं होतं. यावेळेला मात्र शैलूला बाद केलं जातंय. रणनीतीमध्ये बदल केला जातोय. टेनिस क्रिकेट मधले गेली 15 ते 20 वर्ष अथकपणे जो खेळतोय असा मोहज्जम पटेल येतोय. क्रिकेट मधले अनेक चढाव उतार ज्याने पाहिलेले आहेत त्यालाही कुडूस 11 संघातले जे स्टार खेळाडू आहेत यांचे वीक पॉइंट, यांची शक्ती स्थळ माहिती आहेत. प्रत्येकाचे बारकावे एकमेकांना माहित असल्यामुळे हा सामना अत्यंत रंगतदार होईल आणि प्रेक्षकांना आजच्या दिवसामध्ये जर कुठल्या सामन्याचा खरा जर ही असेल अपेक्षा किंवा जी प्रतीक्षा होती, आज के दिन का सबसे बड़ा और कड़ा मुकाबला जर कुठला असेल तर कुडूस विरुद्ध कुडूस 11 आणि FDC कुडूस दोन्ही एकाच गावचे संघ आहेत, परंतु एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी ते अतिशय चातक पक्षासारखी वाट पाहत आहेत.
नक्की सर, या गोष्टीत काही शंका नाही. दोन्ही कुडूस गावातीलच संघ आहेत जे आपण मैदानामधनं इन ऍक्शन पाहतोय एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळताना. गोलंदाजी मार्कोन रोशन सज्ज झाला यावेळीला. महेश जाधव काबिले उल्लेखनीय कामगिरी गेल्या षटकामध्ये. कारण ज्या पद्धतीने सर त्याने बॉल टप्पा पडल्यानंतर राईस त्याच्या बॉलला मिळत होता, बाउन्स मिळत होता, अप्रतिम. आणि त्यानंतर 2 बॉल पहिले आपण टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाले आणि शेवटचा बॉल जो सरळ जराही बाउन्स नव्हता यष्ट्यांवर गेला. म्हणजे ही यशस्वी रणनीती महेश जाधवकडनं गेल्या षटकात बघायला मिळाली. यावेळेला गोलंदाजी मार्क होणार रोशन. शैलूला पहिल्यांदा डॉमिनंट केलं, 3 चेंडू शांत ठेवलं, प्रेशर आणलं आणि प्रेशर मधून बाहेर पडण्यासाठी त्याने थोडासा बेजबाबदार उतावीळपणाचा फटका केला. डोकं तापलं, संयम सुटला आणि त्रिफळा बाद झाला. नक्कीच काही शंका नाही या गोष्टीमध्ये. यावेळी रोशन आणि सौरभ अडकमोळ यष्ट्यांच्या मागे अप्रतिम कॅच कंप्लीट करत असताना पंकजच्या खेळीचा अंत. अजून एका विकेटचं पतन. पंकजला परतावा लागेल आता माघारी. रोशन गोलंदाजी मार्क होणं सज्ज झालाय गोलंदाजी करण्याकरिता. पहिल्या बॉलवर बॅटची एज घेतलेली, फटका खेळायचा होता मात्र जागेवरच उंची गाठली आणि तदनंतर यष्ट्यांच्या मागे सौरभ अडकमोळ अप्रतिम कॅच कंप्लीट करत असताना विकेट. खेळाडू बाद. न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता साजिद, नवीन फलंदाज फलंदाजीसाठी दाखल झालाय. हे सर प्रेशर क्रिएट केलं ना गेल्या षटकात. सूरज पाटीलला जर समोरून एखाद्या नवख्या माणसानं पहिल्यांदा पाहिलं तर असं वाटतं की त्या माणसाला वाटतं की हा माणूस नक्की हिंद केसरी किंवा मोठा मल्ल असेल. मल्ल बिल्ल काही नाहीये. नवीन माणसाने पाहिलं त्याला असं वाटतं त्यांची देहयष्टी की हे कोणीतरी मोठे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, पण केसरी बिसरी काही नाहीये. साजिद नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता दाखल. रोशन पुन्हा एकदा वरती विकेटनं. यावेळेला आपटून टाकतोय बॉल, शरीरापासून थोडासा लांब सरळ सोडून दिला या बॉलला आणि यष्ट्यांच्या मागे सौरभ अडकमोळे यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. या ठिकाणी पाहिलं आपण अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या एक सिंगलनं अतिरिक्तनं वाढून 8 या अंकावर 8 रन्स. पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला, बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेनं. फिल्डर आहे तिकडे, बॉल अंतिम क्षणाला थोडीशी फिरक घेतोय मात्र चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं बघायला मिळते. गेल्या मॅच मध्ये थोडीशी चूक झालेली परंतु ही चूक सुधारून, कारण सर आपण एक गोष्ट पाहिली गेल्या मॅच मध्ये त्या क्षेत्ररक्षकाकडनं चूक झालेली परंतु हर्षद ओंडो युवा खेळाडूंना घेऊन खेळतोय आणि तेव्हा त्यांनी जराही प्रेशर त्यांच्यावर आणून दिलं नाही. नक्कीच नक्कीच नव्यान खेळाडूंना सांभाळून घ्यायचं असतं. त्यांचं हे लर्निंग वय, शिकण्याचं वय आहे. त्यांना हिरमुसलेपणा केला किंवा त्यांच्या संतप्त होऊन चालत नाही. मुजम पटेल यावेळी स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळाले. आपल्याला मोठ्या फटक्यात या बॉलला कन्वर्ट करायचं होतं. सौरभ सवर आहे तिकडे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल जिथपर्यंत त्यांच्या हातामध्ये गेला आणि फेक केली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या कन्वर्ट झाली अर्थातच एक सिंगल आणि एक सिंगलनं वाढून 10 धावा स्कोर कार्डवर. 10 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाजी मार्क होणं रोशन या मॅच मधनं प्रभावी मारा करत असताना चेंडू आतापर्यंत पहिले या षटकातील त्याने हाताळले 3. पुढचा बॉल. यावेळी साजिदनं उडवला बॉलला. सौरभ त्या ठिकाणी जज करतोय. महेश भोईर येईल बॉलवर आणि मिड विकेट रिजन मध्ये. वा काय कॅच कॅरी गेलाय सर, बर्राच उंच गेलेला बॉल आणि बर्राच अंतर सुद्धा कापत आले महेश भोईर मात्र कॅच कंप्लीट. महत्वाचा खेळाडू साजिद बॅक टू द गाव. महेश भोईर, विशाल वलटे, हर्षद होंडेव यांना शालेय जीवनापासून अगदी ऐन उमेदीमध्ये जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी पाऊल ठेवलं तेव्हा त्यांनी त्या पहिल्या त्यांच्या बालपणामध्ये ऐन तारुण्यामध्ये त्यांचा आम्ही गेसिंग केली होती की येणाऱ्या काळामध्ये हे खेळाडू टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवतील आणि त्या सर्वच खेळाडूंनी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध केलेला आहे. नक्की सर, मगाशीच महेश भोईर यांनी आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली की जवळपास तुमच्या समवेत त्यांनी क्रिकेट खेळायला स्टार्ट केलेली. हो, आमच्या नेतृत्वाखाली, आमच्या आधिपत्याखाली ते तयार झाले. आमच्या मुशीतूनच तयार झालेत. यावेळी अव्वा बॅटिंग करण्याकरिता शोएब. पंचांचा इशारा येतो, इट्स अ वाईड बॉल दर्शवत असताना थोडेसे शफल झालेले परंतु शफल होताना त्यांच्या मनामध्ये टार्गेट नव्हतं की मला या बॉलला ऑन साईडलाच खेळायचं आहे. बॅट त्यांची फिरलेली थर्डमॅन रिजनच्या दिशेनं परंतु अंतिमच्या क्षणाला अतिरिक्त बाहेर होता. बॉल निघून गेला वाईडच्या स्वरूपात. पुढचा बॉल रोशन पुन्हा एकदा शोएब करिता. यावेळी काय घडते मैदानामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिला तर बॉल चाललाय अर्थातच नो +4 एकंदरीत मिळतील 5 धावा
आणि या 5 धावांचा बोनस या स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल. आमचे स्कोरर आम्हाला कळवत आहेत 16-16. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल ओव्हर दी विकेट न यावेळेला फटका चांगला, मात्र फिल्डर आहेत तिकडे, बॉलला आपल्या हातामध्ये कलेक्ट करतील आणि फेक करतील. या बॉलवर मात्र फ्री हिट होती. अव्वाला जीवनदान, कारण या फ्री हिटचा बॉल नसता तर सर अव्वाला सुद्धा परतीच्या प्रवासाला जायला लागला असतं. परंतु मोजम पटेल अजून सुद्धा मैदानामध्ये खेळाडू उभा आहे, ज्याच्याकडे सुद्धा क्षमता खूप सारी भरलेली आहे, टॅलेंट आहे. इतक्या वर्षांचा त्यांचा सुद्धा अनुभव या टेनिस क्रिकेटचा. यावेळी बॅट हलक्या हाताने फक्त बॉलला खेळून काढलं जाते. चांगली फिल्डिंग त्या जागेवर आपण पाहिलं तर जो खेळाडू फ्लाइंग स्लिपला बघायला मिळत होता त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. एका सिंगलनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 2 षटका अखेरीस 18-18. चला त्या प्रेक्षकांना जरा विनंती आहे, जे कॅमेराचा तो स्टँड आहे त्या स्टँडवर बसलेले प्रेक्षक, चला कॅमेरामॅन त्यांना आपण तिथून खाली उतरवा. पुन्हा एकदा मॅच कडे परतूया. गोलंदाजी मार करणं सर चिराग भानुशालीला आपण पाहतोय, फिरकीचा जादूगर म्हणून तुम्ही त्याचा उल्लेख केला. खऱ्या अर्थानं मॅजिकल बॉलर. धाव संख्या झालेली 18-18. एफडीसी कुडूस टीम मोजम पटेल या मॅच मधला महत्वपूर्ण खेळाडू, जो रोल स्वतःवर जबाबदारी घेतली आहे 1 डाऊनला येण्याची, त्या जबाबदारीला साजेचा खेळ मात्र मोजम पटेल यांना करावा लागेल. आणि त्यांची साथ देत आहे शोएब उर्फ अव्वा. पहिला बॉल चिराग. यावेळी बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न महेश भोईर त्या ठिकाणी अप्रतिम फिल्डिंग करत असताना बॉलला स्टॉप करताय. फेक करतील सौरभ अडकमुळे यांच्या हातामध्ये. एकच धावसंख्या या बॉलवर कन्वर्ट होईल. 19 धावा स्कोर कार्डवर, 19 रन्स ऑन अ बोर्ड. आपण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय, ज्यामधील 1 बॉलचा खेळ झालाय आणि आपण पाहत आहोत, अनुभवतोय अर्धाराचा डिंग डॉंग वडवली आयोजित वडवली ट्रॉफी 2024. यावेळेला अतिरिक्त सफल झालेले, तदनंतर मात्र बॉलला जवळपास यष्ट्यांच्या मागे गेलेले मारता मारता हा फटका. कारण मनामध्ये ऑलरेडी सेट होतं की बॉल कुठेही टाकू दे, मला ऑन साईडलाच खेळायचंय. स्क्वेअर लेग रिजन, लॉंग लेग, फाईन लेग, तदनंतर आपण पाहिलं त्याच रिजन मधनं खेळायचा हा मनसुबा होता, जो यशस्वी चिरागनं सहसा करून दिला नाही. यावेळेला वा काय गोलंदाजी चिरागच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर फिरक सुद्धा आणि बाउन्स सुद्धा अप्रतिम. आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण सौरभ अडकमुळे यांच्या माध्यमातून. कारण क्लोज किपिंग जेव्हा जेव्हा सर आपण म्हणतो ना, क्लोज किपिंग नंतर बॅट्समनवर एक चांगलं प्रेशर क्रिएट होत असतं. कारण त्याला सुद्धा माहिती, इथून मी हलकीशी स्टेप काढतो, बॉल चुकून मिस झाला तर डेफिनेटली विकेट किपर माझ्या यष्ट्या उद्ध्वस्त करेल. क्लोज किपिंग असल्यानंतर फलंदाजावर एक मनोवैज्ञानिक दबाव असतो. त्याला जराही पॉपिंग क्रीजच्या बाहेर जायची मुभा नसते, म्हणजे मनसोक्त मनमुराद फटकेबाजी करता येत नाही. यावेळेला मात्र फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, मोजम पटेल यांच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार स्ट्रोक. याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की मोजम पटेल जिथपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तिथपर्यंत मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल नक्कीच करू शकतो. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 26 या अंकावर. 4 चेंडू संपले. सर मोजम पटेल सुद्धा अनुभव खूप सारा आहे त्यांच्याकडे सुद्धा, आणि स्पेशली एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार ठोकण्याचा माहीर असलेला खेळाडू आहे. एसपी ट्रॉफी बिलोशी येथे बिलोशी संघाच्या विपक्षात फायनल मॅच मध्ये 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता.
स्वतः नाडक महोत्सव सुद्धा आमच्यापर्यंत त्यांचा इतिहास पुरवता आहेत की याच मैदानावर 30 वर्षापूर्वी याच मैदानावर एका चेंडू 6 धावांची गरज असताना जेव्हा ते वडवली टीम मधनं खेळायचे आणि समोर कुडूसची टीम होती आणि तेव्हा एक चेंडू 6 धावांची गरज असताना त्यांनी षटकार ठोकला होता आणि योगेश चौधरी यांच्या विपक्षामध्ये तो षटकार ठोकलेला ही गोष्ट आणि वडवली टीम विजयी झाली. योगादादा जे आता आपण त्यांना सुद्धा खेळताना पाहतो आणि त्या गोल्डन 6 वर अडकमो सरांना तब्बल 2800 रुपयाचं कॅश प्राइज मिळालेलं 30 वर्षापूर्वी. यावेळेला फटका पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाहीये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल जिथपर्यंत गेला या बॉलवर एक सिंगल कंप्लीट झाली आहे. 5 चेंडू संपले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27-27. शेवटचा अंतिम एक बॉल चिराग्याच्या षटकातील 27 धावा स्कोर कार्डवर 27 रन्स ऑन अ बोर्ड. यावेळेला फटका उलट्या दिशेने खेळायचा होता आणि त्या ठिकाणी पंचांकडे अपील धरले. अपील उचलून परतावं लागेल खेळाडूला माघारी. शोएब अव्वाच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होत असताना लेफ्टनच्या मागे सौरभ अडकमोळ यांनी अप्रतिम कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन खेळाडू बाद. बजाव डीजे. वाडा तालुक्यातील क्रिकेट मधले गोल्डन फिंगर आदेश राऊत ज्यांनी गेली अनेक वर्षे टेनिस क्रिकेट मध्ये गुणलेखकाची काम केली. त्यांची तपश्चर्या फळाला आली आणि शेवटी आरोग्य विभागामध्ये त्यांची निवड झालेले पालघर जिल्हा परिषद मध्ये सुदेश राऊत यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यावेळेला गोलंदाजी मार्कवरनं आपण सौरभ सवर याला पाहतोय. चिराग थोडीशी फंबल आणि लगेचच डबल मध्ये रूपांतर सिंगलचं. हलकीशी फंबल झाली वेगानं 2 धावा लगेचच कंप्लीट केल्या. वेगवानता धावसंख्या आपण पाहिली पुढे जाऊन पोहोचली आहे 29 या अंकावर 29 रन्स. पुन्हा एकदा पुढचा बॉल सौरभ. यावेळेला कॅचला संधी आणि कॅच मात्र त्या ठिकाणी आपण पाहिली तर ड्रॉप झाली आहे. फिल्डर होता त्या यावेळी मात्र सोनू आपण स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहू शकाल. फलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. त्याच्या विपक्षामध्ये सौरभ सवर राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. वा काय सुंदर स्लोवर चेंडू सर बघायला मिळतो या ठिकाणी. अशा प्रकारची गोलंदाजी खूप कमी वेळा आपल्याला बघायला रोल डाऊन इज फिंगर लास्ट मोमेंट आणि फलंदाजाला कन्फ्यूज केले. देखते रह गए ढूंढते रह गए कहां से गेंद आई कहां से निकल गई. अप्रतिम बॉलिंग सर. याच गोष्टीकरिता आपण वारंवार त्याचा रायझिंग स्टार म्हणून उल्लेख करतो आणि आता त्याला अवॉर्ड सुद्धा ते मिळालंय आणि ती गोष्ट तो सिद्ध करून दाखवत असताना सोनूच्या विपक्षामध्ये डान्सिंग डाऊन दी ग्राउंड थोडासा खेळण्याचा प्रयत्न केलेला सोनूनं परंतु खेळाडू यावेळी धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होत असताना सोनू परतीच्या प्रवासाला नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये येतोय.
आफ्रिदी बॅटर बॅटिंग करण्याकरिता. आपल्याला काय माहिती, आम्हाला काय माहिती, चांगला आम्ही घेतला. धावसंख्या या ठिकाणी स्थापित 30 या अंकावर. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4. अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. याही वेळेला गतीमध्ये केलेलं परिवर्तन आता यष्ट्यांच्या मागे चूक होतीये आणि तदनंतर मात्र बॉल पाहिला आपण तर ट्रॅव्हल झालाय दुहेरी धावसंख्येकरिता डिक्लर झोन मध्ये. सर खूप कमी वयामध्ये स्लोवर चेंडू हाताळायला मात्र सौरभ सवर शिकलाय, कारण यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये एक अप्रतिम त्याच्या माध्यमातून स्लोवर चेंडू आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. नाही, स्लोवर म्हणता असं असतं आजवर की तो तुमचा स्टॉक बॉल म्हणून वापरायचा असतो. सातत्याने जर तुम्ही षटकामध्ये मोर दॅन 2 तर तुम्हाला मात्र फटके पडतात. नक्कीच यावेळेला तेवढाच वेग बघा सर, गेला बॉल किती हळुवारपणे हाताळलेला आणि हा बॉल किती वेगाने हाताळलाय. व्हेरिएशन षटक क्रमांक संपत असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 33 विजयाकरता 34 धावांची गरज. चला टॉसला या नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन्स. चला लारा. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम सापरोंडे. दोन्ही टीम कर्णधार विनाविलंब टॉस करता यायचं. टॉस बॉक्स मध्ये तुमच्या समोर जॉईन होतील सूरज पाटील सर. थँक्यू. माननीय दादा भुरे आणि माननीय जोशी काका यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. एक दर्दी क्रिकेट शौकीन, क्रीडा शौकीन ज्यांची ओळख आहे वाडा तालुक्यामध्ये. चला कॅप्टन चिंचगर बी फास्ट आणि सापरोंडे कॅप्टन. कॅप्टन सापरोंडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दोषण लारा सुद्धा येत आहेत. मोठी स्पर्धा आहे, मोठं आयोजन पाहायला मिळते. वाडा टेनिस मध्ये आपण विश्वामध्ये आहोत. मागच्या वर्षी 1 लाखाची स्पर्धा आयोजन केलं होतं डिंगडॉंग क्रिकेट क्लब वडोलीकरांनी. उपसरपंच चषक तसोफजी भुरे उपसरपंच साहेब, तौसिफजी भुरे मोठे नेते आहेत ठाणे पालघर जिल्ह्याचे, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश आणि संपूर्ण डिंगडॉंग क्रिकेट क्लबची मेहनत आणि 1 लाखाची स्पर्धा पाहिली. आणि यावर्षी 51,000ची स्पर्धा, त्याचबरोबर डिंगडॉंग क्रिकेट लीग सलग. तर ही स्पर्धा, अशा 2 स्पर्धा लगातार या मैदानात होणार आहेत. नाणेफेक केली जाते. सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच धनंजय स्पोर्ट्स चिंचगड विरुद्ध गावदेवी सापरोंडे. एका बाजूला पाहता आपण या ठिकाणी टॉस केला जातोय जोशी काका दादा भुरे यांच्या उपस्थितीमध्ये. अजर चिखलेकर, यासिन चिखलेकर असं हेड अँड टेल होतं आणि इथे बघितलं आपण तर अजर चिखलेकर टेल आलंय आणि टॉस जिंकलाय. गावदेवी सापरोंडे टीम आपण टॉस जिंकला. या मॅच मध्ये काय स्वीकारणार? आम्ही पहिले गोलंदाजी करण्याचा क्षेत्र. नक्कीच बॉलिंग अटॅक तुमचा खूप चांगला आहे, त्यामुळे पहिल्या मॅचच्या अनुभवाने आपण फिल्डिंग घेतलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये धनंजय स्पोर्ट्स सिनियर प्लेअर आहेत. त्यांना कुठपर्यंत थांबवणार? आम्ही जास्तीत जास्त 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. 40 पर्यंत रोखण्याचं प्लॅनिंग आहे. बेस्ट ऑफ लक कॅप्टन सापरोंडे टीम. नक्कीच रोशन पाटी आमच्या समेत, रोशन लारा बॅटिंग करणारे. 4 ओव्हरची मॅच आहे. समोरचे संघ नवोदित काही खेळाडू आहेत. शुभम एक अनुभवी प्लेअर त्यांच्या टीम मध्ये आहे. तरीही ती टफ टीम आहे कारण सेकंड राऊंडला पोहोचलेली आहे. आपण कुठपर्यंत टार्गेट द्याल? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. मोठ्या स्पर्धा तुम्ही खेळता ठाणे पालघर जिल्ह्यातील, त्याबरोबर रायगड टेनिस पे सुद्धा जाता. या स्पर्धेचं आयोजन नियोजन डिंगडॉंग वडोलीकरांचं कसं वाटतं वडोली ट्रॉफी मध्ये? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. पुढच्या वेळेस त्यांनी तिकडे नारळपाट्याच्या ग्राउंडवर मॅच ठेवावा. ते साई फस्टे मगाशी बोलले, आमची पण इच्छा आहे तिकडे ठेवावा.
नक्कीच या ठिकाणी लीगचं सुद्धा आयोजन होतं, त्यामुळे स्पर्धा या ठिकाणी गावातच ठेवण्यात आलेली आहे भुरे मैदानामध्ये आणि चांगली स्पर्धा या ठिकाणी रोशन लाल सुद्धा म्हणतायत. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. जाऊया आपण पुनश्च एकदा चालू असलेल्या सामन्यामध्ये कुडूस विरुद्ध कुडूस, एफडीसी विरुद्ध कुडूस 11चा भन्नाट सामना. जय क्रिकेट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मॅच मध्ये मोठी लढत, मोठी मॅच मैदानामध्ये बघायला मिळते या ठिकाणी आपल्याला. कुडूस विलबन आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम एफडीसी कुडूस. पहिल्याच बॉलला मिड विकेट रिझन मध्ये सौरभ अडकमोळे यांनी अगदी सहजरित्या खेळून काढलं. या बॉलवर 2 धावा त्यांनी कन्वर्ट केल्या. आपण पुढचा बॉल शोएब बव्वा वेगवान तेजतर्रार गोलंदाज, मात्र या वेळेला फटका चांगला आहे सौरभ अडकमोळेच्या बॅटमधनं. बॉलला सरळ भिरकावून दिलं जात आहे. बॉल चाललाय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिरिक्त शफल झाले आणि तदनंतर त्या बॉलला सरळ भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर सौरभच्या बॅटमधनं. षटकार 6. आताच सौरभची बॅट मात्र खूप अप्रतिमरित्या बोललेली आपण पाहिली कातेशच्या मैदानावर. 14 चेंडू आणि त्या 14 चेंडू मध्ये केलेल्या त्याने 49 धावा. अजून सुद्धा ती इनिंग मात्र आठवतीये, कारण संध्याकाळचं सत्र होतं ज्या सत्रामध्ये कोणाच्या बॅटमधनं षटकार चौकार समोरच्या दिशेनं येत नव्हते आणि ते मात्र ठोकून दाखवले होते सौरभ अडकमोळनं. तोच बॅटर स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करत असताना कुडूस 11 टीम कडनं सलामीला आलाय. जबाबदारी घेऊन खेळ करणं हे त्याला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय. आव्हान काय इथून यश मिळवून दिले महत्वाचा खेळाडू सौरभ अडकमोळ परतीच्या प्रवासाला. विकेटचं पतन झालंय, खेळाडूला परतावं लागेल माघारी. अप्रतिम कॅच त्या जागेवर मात्र पंकजनं कंप्लीट करून दाखवली. अव्वा सुद्धा दाखवून देतोय, सांगून देतो एक तुम्हारी तो एक हमारी. गेल्या बॉलवर भलेही षटकार खाल्ला असेल परंतु न डगमगता न थकता आणि अप्रतिम पुढचा बॉल, ज्या बॉलवर मात्र विकेट मिळाली. खेळाडू सौरभ अडकमोळ परतीच्या प्रवासाला. त्यानंतर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल मिस्टर अर्षद होंडो आपण पाहू शकाल फलंदाजी करण्याकरिता. सातत्याने प्रेक्षकांमधला नेहमीचा चर्चेला असणारा विषय काय आज अर्षद होंडो आपल्याला मैदानामधनं बघायला मिळेल. आणि यस, त्याकरिता अनेकदा आपण प्रेक्षकांना मैदानावर येताना स्पेशली पाहत असतो. त्याच्याकरिता तोच अर्षद होंडो फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. शोएब उर्फ अव्वाच्या विपक्षामध्ये वेगवान तेजतर्रार गोलंदाज, ज्याने सुद्धा कमी वयामध्ये स्वतःच्या नावाला मात्र एक वेगळी वलयता प्राप्त करून दिली आहे. तो अव्वा आपण बॉलिंग मार्क वरनं पाहू शकाल. मॅन फ्रॉम कुडूस, एफडीसी कुडूस संघाचा स्ट्राईक बॉलर. आणि आज बॅटल मात्र अर्षद होंडो यांच्या विपक्षामध्ये, ज्याच्या तालमीमध्ये तो सुद्धा तयार झालाय ना, त्याच्या विपक्षामध्ये त्याला 2 हात करायचे आहेत. अनेकदा या 2 खेळाडूंना आपण एकत्र खेळताना सुद्धा पाहत असतो. आज मात्र एकमेकांच्या विपक्षामध्ये येऊन ठेपलेत. यावेळेला तेजतर्रार वेगवान गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला अव्वाकडनं. वेग आणि प्रचंड वेग या बॉलवर मात्र रफ्तार अव्वाच्या माध्यमातून अर्षद होंडो यांना या बॉलवर मात्र बांधून ठेवलंय. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे. 8 या अंकावर 8 रन्स ऑन अ बोर्ड. 8 धावा स्कोर कार्ड वर आहेत. 4 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील मात्र समाप्तीस आलाय. या वेळेला तदनंतर गतीमध्ये परिवर्तन, परंतु लुपर फुलटॉस स्वरूपातली डिलिव्हरी. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मिड ऑफला फिल्डर तैनात आहे. साजिद त्याच्या हातामध्ये बॉल गेला, जाऊन विसावला 1 बाउन्सनं. तत्पूर्वी मात्र धावसंख्या डॉट बॉल कंप्लीट होत असताना बघायला मिळाली. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेचायचा होता. मिड विकेटला बॉलला पाठवून दिलं जात आहे. शैलू मागे आहे तिकडे. 1च धाव या बॉलवर मात्र कंप्लीट होईल. षटक क्रमांक पहिलं संपले आणि धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटका अखेरीस जोडल्या गेल्या 9.
नवीन बॉलर आपण बॉलिंग मार्क होणं गोलंदाजी करताना पाहतोय सोनू याला. स्वतः कॅप्टन आहे या टीमचा. तो सोनू मात्र गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज झालाय. अर्षद होंडो यांच्या विपक्षात. पहिला बॉल सोनू. पहिल्याच बॉलला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून खेळायचं होतं. या बॉलवर एक सिंगल, पंचांचा इशारा येतोय. 22ची धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते आणि फर्स्ट बाउन्सची सुद्धा त्यावेळेला सौरभनं उडवून देण्याचा प्रयत्न केलेला, मात्र त्या जागेवर पंकज अप्रतिम कॅच कंप्लीट करत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. नवीन बॅटर आपण पाहिलं मैदानामध्ये येत असताना रोशन. त्याच्या विपक्षामध्ये पुढचा बॉल सोनू. त्यावेळेला हलक्या हाताने फक्त स्टिअर केलं जातं. एक धाव वेगानं झपाट्यानं कंप्लीट करायचे आहे. डायरेक्ट हिटच्या अपेक्षेमध्ये होते, मात्र हलक्याने एक्स्ट्रा मिस झाल्या. ज्या बॉलवर एक सिंगल वेगानं झपाट्यानं कंप्लीट केली. सिंगलनं वाढून स्कोर कार्ड आपण पाहिलं पुढे जात असताना 11 या अंकावर विजयाकरता आव्हान ठेवलंय 33 धावांचं. म्हणजे अजून सुद्धा बघायला गेलं तर 22 धावसंख्येची परफेक्ट गरज आहे. बावीस धावसंख्येची गरज. चेंडू पाहिले शेष आहेत या षटकामधील 3 आणि एकंदरीत 15. यावेळेला मात्र पाहिलं, ओळखलं आणि त्यानंतर बघायला मिळालेला बॉल आणि स्वतःच्या नावाचा ट्रेडमार्क शॉट मैदानामधून दाखवत असताना अर्षद होंडो यांच्या बॅटमधून आला अप्रतिम स्ट्रोक. बॉल सीमा पार येतोय. अप्रतिम स्ट्रोक. 6 षटकार. 6 आपण लाईव्ह स्क्रीन वरनं पाहू शकाल कशा प्रकारे हा फटका अप्रतिमरित्या सजवला गेला. अर्थातच रिप्लेच्या माध्यमातून थोडेसे बॅकफुटला गेले आणि तदनंतर सरळ बॉलला भिरकावून दिलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता 6. धावसंख्या पाहिली 17-17. अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. याही वेळेला वा थांबेल तो अर्षद होंडो कसला. कुठेतरी थोडासा स्ट्रगल चालू होता पहिल्या षटकात, परंतु तदनंतर मात्र याही वेळेला फटका अप्रतिम. बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलं जाते. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6. सलगचा दुसरा प्रहार अर्षद होंडो यांच्या बॅटमधनं. सरळ सोनूच्या या बॉलला पुन्हा एकदा गेल्या बॉलचा रिप्ले बघा लाईव्ह स्क्रीन वरनं दाखवलं जाते कशा प्रकारे प्रेक्षक मायबापांना अभिवादनाकरिता सरळ या बॉलला षटकारामध्ये कन्वर्ट केलं. काय इथून सलगचे 3 प्रहार आपल्याला अर्षद होंडो यांच्या बॅट मध्ये बघायला मिळतील का? थोडीशी पंबल.
शेवटचा अंतिम एक चेंडू बाकी आहे या षटकामधील. यावेळेला वेगानं बॉलला हाताळलं गेलंय, त्या जागेवर लेग स्लिपला चांगली फिल्डिंग बघायला मिळते. बारा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरता 12 चेंडू मध्ये गरज आहे 10 धावांची. 12 चेंडू 24 झाले असतील. माफ करा 34 ला विन आहे. 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धावा. तर या ठिकाणी मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालेले आहेत डिंगडॉंग वडोली टीमचे कट्टर समर्थक. नाव आहे चिंचगडगावचं व्यक्तिमत्व मान्य योगेशजी पाटील चिंचगड यांचं स्वागत आणि सन्मान अब्दुल्ला आतिफ भुरे यांच्या शुभ हस्ते डिंगडॉंग क्रिकेट क्लबच्या वतीनं होत आहे. अगदी खूप फॅन आहेत आणि कट्टर समर्थक आहे डिंगडॉंग वडोली टीमवर. त्यांचं अगदत वगैरे खास करून यांचे खास समर्थक आहेत आणि डिंगडॉंग टीमवर त्यांचं खूप प्रेम आहे असं व्यक्तिमत्व वाडा तालुक्यातील चिंचगड गावचे योगेशजी पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर वडोली चषक मध्ये केला जात आहे. आपलं डिंगडॉंग क्रिकेट क्लब कडनं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मॅच कडे परतूयात. 12 चेंडू आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज. या बॉलला पुन्हा एकदा सर्रे बॉलला भिरकावून दिले जाते. दूर सीमारेषेच्या बाहेर आलेला अप्रतिम स्ट्रोक हर्षद धोंडे यांच्या बॅटमधनं अजून एक प्रहार. विजयाकरता आता 11 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 11 चेंडू आणि 4 धावा. सर याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो पहिल्या इनिंग मध्ये का स्पेशली होंडो याला पाहण्याकरिता प्रेक्षक वर्ग का मोठ्या संख्येने येत असतो त्याचं प्रात्यक्षिक त्यांना या मॅच मधनं दाखवून दिलंय. यावेळेला मात्र थोडेसे सफल झाले. अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं. बॉल मात्र मिस झाला, निघून गेला विकेटच्या मागे. अरबाज यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. याही वेळेला तेस्तरार बॉल काय इथून या मॅच मध्ये अजून सुद्धा कमबॅक करू शकतो आपण. जो गोलंदाज पाहतोय साजिद. 9 चेंडू बाकी आणि विजयाकरता गरज आहे 4 धावांची. यावेळेला पंचांकडे अपील करतायत मात्र हलक्यानं एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. एक बाईची धाव या ठिकाणी पंच दर्शवत असताना पुढचा बॉल. यावेळेला फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. खेळाडू त्या बॉलचा पाठलाग करत असताना परंतु त्याआधी बॉल ट्रॅव्हल झालाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि विजय झाली टीम कुडूस 11. विजयी टीमचं खूप खूप अभिनंदन. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या टेनिस क्रिकेट विश्वातील